हैवान पित्याचा धक्कादायक शेवट. रागाच्या भरात दोन मुलींनीच दिला जिवंत पेटवून. पापा की परी हा शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल. हा शब्द सोशल मीडिया ट्रेंड शब्द आहे. या अशा मुली आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात, त्यामुळे त्यांना जगाची ओळख नसते किंवा त्यांना लॉजिक माहीत नसतं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या मुली खूप लाडावलेल्या असतात असं देखील म्हणतात. खरं तर आता जमानाच बदललाय, त्यामुळे बहुतांश पुरुषांना लग्नानंतर एकतरी मुलगी हवी असते आणि बाबांसाठी त्यांची मुलगी खूप लाडकी असते. तुम्ही अनेक रील्समध्ये देखील पाहिलं असेल की बाबा एक वेळ मुलाला मारतात पण मुलीला ते खूप प्रेम करतात. पण एक असं प्रकरण समोर आलंय ज्यामध्ये एका बापानं मुलगी आणि बाप या नात्याला काळीमा फासणारं काम केलंय. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार 45 वर्षीय पीडित अली अकबरनं 3 विवाह केले होते आणि त्यांना एकूण 12 मुलं होती. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं आणि तो आपल्या 2 बायका आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. तिथं अकबर आपल्याच 2 किशोरवयीन मुलींचा लैंगिक छळ करायचा आणि त्यांना त्रास द्यायचा. ज्यानंतर त्या मुलींना आपल्या बापाला दोरीला बांधून जिवंत जाळलं. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार दोन्ही मुलींनी पोलिसांच्या चौकशीत आपला गुन्हा कबूल केलाय. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या वडिलांनी त्यांचं लैंगिक शोषण केलंय. अली अकबर असं पीडितेचं नाव असून गंभीर भाजल्यानं त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. दोन्ही मुलींनी वडिलांना जाळल्याची कबुली दिली आहे. अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून दोन्ही मुलींना ताब्यात घेतलाय. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या दोन्ही पत्नींनाही आरोपी केलंय. सोमवारी अकबर झोपला असताना त्यांच्या 2 अल्पवयीन मुलींनी त्याच्यावर पेट्रोल शिंपडून त्याला पेटवून दिल्याचं सांगण्यात येत आहे. तो गंभीररित्या भाजला गेला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्याचा मृत्यू झाला. पाकिस्तानी मीडियाच्या म्हणण्यानुसार पीडितेच्या बहिणीनं दाखल केलेल्या तक्रारीत अकबरच्या 2 बायका आणि त्यांच्या मुलींनी अज्ञात व्यक्तीसह पीडितेला शांत केलं आणि नियोजित रणनीतीचा भाग म्हणून अकबरला पेटवून दिलं. या प्रकरणात अजून पुढील अपडेट मिळाले नाही.